आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। सगळे सोयऱ्याचा GR निघाला किंवा नाही तरी जरांगे पाटलांनी 288 जागा लढवाव्या। निजामी श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला न्याय देत नाही, त्यांना धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मी असं म्हणेन की सगळे सोयऱ्यांचा GR निघो न निघो, रयतेतला जो मराठा आहे, गरीब मराठा जो आहे की ज्याला निजामी मराठा श्रीमंत मराठा न्याय देत नाही आणि त्याची ओळख ही करून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी 288च्या 288 जागा लढाव्यात। आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा नवीन तारखा जाहीर। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 6 ऑगस्टला तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची 17 सप्टेंबरला सुनावणी होणार। माढ्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे आणि बंधू रमेश शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। रमेश शिंदेंनी दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना खेरवाडी पोलिसांची नोटीस। मातोश्री बाहेर जमाव अथवा आंदोलन करू नका, मराठा कार्यकर्ते आज मातोश्री बाहेर जमणार आहेत। मुसळधार पावसामुळे विशाळगडावर हिंसाचाराच्या दिवशी कारवाई करण्यात अडचण आली, राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये दावा। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये आज सहकार विभागाची मुंबईमध्ये सुनावणी। 150 कोटींचा गैरव्यवहार या प्रकरणी दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात सुनावणी। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती। कर्नाटकच्या गुलबर्गमधून ताब्यात घेण्यात आलं। दिल्लीचे हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा। देशाच्या टॅक्समध्ये 37% वाटा महाराष्ट्राचा। विशाल पाटलांचं संसदेत भाषण तर बोलाचीच कढी बोलाचाच भात। बजेटवरून विशाल पाटलांचा सरकारला टोला। आनंदराव अडसूळांना राज्यपाल न केल्यानं अभिजित अडसूळ संतापले। शहानी वडिलांना राज्यपालपद देण्याचा शब्द दिला होता। अभिजित अडसूळांची प्रतिक्रिया।